आताच पगार गेला लिंगाची स्थापना ती 21ला झाली. मी पक्या स्वप्नीच की पुस्तक लिंगाची स्थापना तर म्हटलं 21ला झाली आहे. या फक्त 26 आलंय. आता का तुम्ही गाडी दादा नाही तिथे स्पॉटिंग नव्हतं मग कोण बनतंय मी स्वतः नका पाया बघून आणलंय 21ला मी केलो होतो मी नमस्कार तिकडून निवडला तिथे स्फटिकच होतं बरोबर आहे म्हणजे खोटं बघतोय का खोटं बोलवतं का मी इथेच सांगायचं स्फटिक होतं ना मग काय लोक आहेत खोटे वस्त्र होत आहे अरे ठीक आहे ते जा दुसरा त्यांचा प्रश्न काय प्रश्न शिवरात्र दुसरी होत आहे का बाबा दुसरी शिवरात्री होते म्हणजे काय होते गावात रामनवमी किती होत आहे नाही त्याच्या ती त्या ठिकाणी रामनवमी होते त्याचा अर्थ तुम्हाला होत नाही का सुरुवातीला का होतो बरं ते करतायत त्याच्यात खाजगी बचत करताय आपलं काय होतंय तुम्ही रामनवमीला कधी हे केला होता का नाही मग शिवरात्रीच करायचं ते तुम्हाला बरोबर ना तिसरा प्रश्न समांतर शिवलिंग समांतर शिवलिंग स्थापन झाल्याच्या नंतर माझ्या माहितीप्रमाणे गावात आणखी लिंग आहे पण हे लोक दपून ठेवतात सांगत नाही खरी माहिती मी सांगतो तुम्हाला आहेत काय मग मला माहिती आहेत ना मग समांतर लिंगाचा प्रश्न काय येतो या लोकांना माहित नाही आहे का आहे ना माहिती म्हणजे बघा खोटं किती पसरवलं हे बघा आमच्या समोर हे खोटं मागा उलही खोटं समोर तुम्ही खोटं बोलताय अरे हे झाल्यानंतर आम्हाला तुम्ही सांगितलं तुम्ही जर तुम्हाला त्या याच्यावर सह्या करायच्या नसतील तर तुम्ही उठून जा म्हणजे बसलो होतो कुठे महादेव मंदिरा म्हणजे व्यक्ती होती महादेव मंदिरा महादेव मंदिर हे सर्वांचं ओळख एक वेळ नाही गोट वेळ नाही 3 वेळा त्यांना उठून जा असं तो भक्त वागुटारे आता सांगा एखाद्या माणसाने आम्हाला याच्या मंदिरात उठून जा असं कसं कितपत योग्य वाटतं तुम्हाला आम्ही गेलो ठीक आहे उठून गेलो त्यानंतर कुठे निर्णय घेतात आम्हाला काय माहिती उठून जा मग त्यांचं आम्ही कुठून येऊ त्याला तिथे सांगितलं आम्ही आपण मागितले पाहिजे म्हणून पण जा आम्ही विषय सोडून दिला त्यानंतर शिमगा उत्सवाला ह्यानी काही त्यांच्या कोणी निर्णय घेतला आम्हाला काही माहिती आहे त्यांचे निर्णय काय झाले आपल्याला माहिती आहे आमच्या गावातल्या काही लोकांची कळीही त्यांनी घेतली नाही निशाण काठी बद्दल ह्याचा संबंध कुठे आहे जमवार तो उतरवणार फाउंडेशन तिकडे आहे कोणी आमच्या व्यक्तीला आम्ही तुम्ही मिटिंग ते एकत्र बसलो काही मिटिंग झाले काही ते बरोबर विचार झाले पण त्या आमच्या गावात होणाऱ्या निशाण काठीनं आमची कळी न येणं आमचा अपमान होणे कितपत योग्य आहे तुम्हाला पटतंय काय